वर्षानंतर अखेर मालेगावचा निकाल लागलाय। काय होतं हे मालेगावचं बॉम्बस्फोट प्रकरण? नेमकं काय झालं होतं? मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची हा जो निकाल लागणार आहे त्याबद्दल काय मत होतं? या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक आठवण, जर तुम्ही कसमाद्य अपडेट या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा, जेणेकरून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, धुळे येथील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग सुरू करूयात। नमस्कार, मी संजना, कसमाद्य अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। 29 सप्टेंबर 2008 रमजानचा पवित्र महिना सुरू होता। मालेगाव शहरातील भिक्खू चौकात नमाजासाठी जात असलेल्या नागरिकांमध्ये नेहमीचीच वर्दळ होती। पण त्या रात्री 9:35 एक दुचाकी स्फोटकांच्या झोताने उडाली आणि मालेगाव हादरून गेला। या भीषण बॉम्बस्फोटात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, 100हून अधिक जण गंभीर जखमी झाले। या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही वर्षात हिंदू दहशतवाद हा वादग्रस्त शब्दप्रयोग देशाच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेचा भाग ठरला। सुरुवातीचा जो तपास होता त्या तपासात संशयाची सुई मुस्लिम समाजाकडे वळवण्यात आली। बंदी घालण्यात आलेल्या सिमी संघटनेचा हात असू शकतो अशाही चर्चा होत्या। मात्र काही दिवसातच या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र ATS कडे सोपवण्यात आला आणि चित्र हळूहळू पालटू लागलं। तपासात स्पष्ट झालं की स्फोट ज्या LML फ्रीडम दुचाकीत झाला तिच्या चेसिस आणि इंजिन नंबरवर फेरफार करण्यात आला होता। FSL अर्थात फॉरेन्सिकच्या मदतीने ही गाडी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावे असल्याचा दावा करण्यात आला आणि त्यानंतर साध्वी प्रज्ञा, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजित राहीरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी या 7 आरोपींना अटक करण्यात आली। या प्रकरणात NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्था आणि महाराष्ट्रातील ATS यांच्यात अनेक स्तरावर तपासाची जबाबदारी बदलली गेली। 17 वर्षाच्या या खटल्यात 4 न्यायाधीश, 3 वेगवेगळ्या तपास यंत्रणा आणि 323 साक्षीदारांचा सहभाग होता। यातील तब्बल 40 साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली, 25 साक्षीदारांचा तर मृत्यू झाला आणि काही साक्षीदारांनी कोर्टात स्पष्ट कबूल केलं की त्यांच्या जबाबावर दबाव टाकण्यात आला होता। NIA कडून UAP अंतर्गत गंभीर आरोप लावण्यात आले, धार्मिक तेढ वाढवणे, दहशतवादी कट, हत्या वगैरे। इतकंच नाही तर साथी आरोपींसाठी मृत्यूदंडाची मागणीही NIA केली होती। मात्र आज अर्थात 31 जुलै 2025 रोजी मुंबईतील NIA विशेष न्यायालयानं या प्रकरणात मोठा निकाल दिला। न्यायालयानं स्पष्ट केले की बॉम्बस्फोट झाला हे निर्विवाद आहे, मात्र तो स्कूटरमध्ये झाला हे न्यायालयात पुराव्यांच्या आधारावर सिद्ध करता आलेलं नाही आहे। स्कूटरचा चेसिस नंबर, मालकी हक्क, पंचनाम्याचे अपूर्ण तपशील, IDX बाबत ठोस पुरावे तसेच UAP अंतर्गत परवानगी मिळण्याची प्रक्रिया हे सर्व न्यायालयाच्या मते संशयाच्या भोवऱ्यात होतं। न्यायालयाने स्पष्ट केले की फक्त संशयावरून दोष सिद्ध करता येत नाही आणि याच आधारावर साथी आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे। या निकालानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रियाही उमटल्यात। याबद्दलच बोलताना मालेगावचे माजी आमदार शेख आसिफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणालेत, आजचा दिवस आपल्यासाठी काळा दिवस आहे। हेमंत करकरे जिवंत असते तर त्यांनीही या निकालावर खेद व्यक्त केला असता। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणारे तत्कालीन ATS प्रमुख हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता असं त्यांचं म्हणणं आहे। 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने या प्रकरणातील न्याय आणि तपास प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असं मत शेख आसिफ यांनी व्यक्त केले। 17 साल ट्रायल चला, हमको अपेक्षा थी, उम्मीद थी कि हमको इंसाफ मिलेगा मालेगांव की आवाम को, लेकिन बोले सबूत नहीं होने की बिना पर इनको निर्दोष करार दिया गया।
फिर जो गाड़ी थी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर के नाम पर जो मोटरसाइकिल पे ब्लास्ट हुआ, उसको फिर वो सबूत नहीं है क्या? ये सवाल है, सवाल है। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर और कर्नल पुरोहित की जो कॉल रिकॉर्डिंग है वो सबूत नहीं है क्या? हमारे खून का कोई मोल नहीं है क्या? हमारी जान का कोई मोल नहीं है क्या? तो अफसोस है। ठीक है, हम न्यायपालिका पर विश्वास है, संविधान पर विश्वास है, लेकिन 17 साल ट्रायल, 2-3 जज बदलना, फास्ट ट्रैक के अंदर चलाकर जो भी निर्णय होता हम समाधान कर लेते थे। ये 17 साल इंतजार और उसके बाद हमको क्या हाथ आया? नाइंसाफी। मैं अपील करता हूं कि ऊपर की कोर्ट में हमको जाना चाहिए, सुप्रीम कोर्ट तक ये लड़ाई लड़ना चाहिए। और हेमंत करकरे साहब जिन्होंने ये पर्दाफाश किया था, अगर आज वो दुनिया में होते तो वो भी अफसोस करते कि ये कैसा फैसला है, कौन सा न्याय है। इससे ज्यादा आज हम क्या बोल सकते हैं? खरं तर अजून एक गोष्ट नमूद करायची म्हणजे मृतांच्या नातेवाईकांनी ही जी सुनावणी 31 जुलैला पार पडणार होती, यापूर्वी माध्यमामध्ये किंवा आपल्याकडे त्यांचं मत काय, ही झालेली घटना ती नेमकी कशी झाली, त्यांचे लोक त्यांनी कसे गमावले, आणि आता जी शिक्षा म्हणजे आज जी सुनावणी पार पडणार होती त्यात कशी कोणती शिक्षा दिली जावी, त्यांचं मत काय आहे याबद्दल आमच्याशी संवाद साधलाय। त्याच बाईट्स किंवा त्यांचं मत काय आहे ते आपण बघूयात। देखिए, इससे पहले मुसलमानों को रिहा किया गया, बाइज्जत बरी कर दी, फिर अभी इनको भी बाइज्जत बरी कर रहे, तो मुजरिम है कौन? मसला तो मुजरिम को आना चाहिए। तो इसके लिए हुकूमत भी या कोर्ट भी आगे बढ़ना चाहिए सुप्रीम कोर्ट में, और हमारी जमातुल उलमा के साथ हम लगे, वो भी आगे बढ़ेंगे। मेरा भतीजा ऑटो रिक्शा चलाता था, और ये जो रोड है तो वो रोड पे पूरे गांव की खरीदारी बिक्री होती है रमजानुल मुबारक के महीने। तो रिक्शा खड़ा करके वो चाय पीने गए, और चाय पीने गए और ब्लास्ट हुआ, तो उसका पीछे का पूरा हिस्सा जो था वो लॉस हो चुका था। आज जो भी फैसला कोर्ट ने आया है उस कोर्ट के मामले में, और वो फैसला जो किया गया है वो नाइंसाफी का है, गलत फैसला है। ये फैसले के लिए हम क्या आगे सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट पहुंचना है, हमको कोर्ट का एहतराम करना है, जो हमको इंशाअल्लाह हमका इंसाफ मिल जाएगा। 2008 में बच्चा इत्तेफाक से नमाज पढ़ के फारिग हुआ, उधर से गुजरना, उसका बाइक के पास पहुंचना और बाइक का बम का स्पॉट होना, ये जगह के ऊपर स्पॉट हुआ। वह कोई आदि नहीं था, हमेशा आता जाता नहीं था, लेकिन इत्तेफाक ऐसा था कि उसका वहां पहुंचना और बम को स्टॉप होना सेम हो गया है, और जगह का बच्चा स्टॉप हुआ। उस टाइम बच्चे की उम्र 19 साल थी, और आज वो केस चलने के लिए 17 साल हो गया। 17 साल के अंदर जो फैसला हुई है, आज जो गवर्नमेंट ने या गवर्नमेंट जो फैसला दिया, ये नाइंसाफ गलत है। हमको इंसाफ के लिए यहाँ नहीं मिलता है, तो आगे हम सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट का दरवाजा खटखटे आएंगे। कोणाला वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यानंतर कडक कारवाई व्हावी असं वाटतंय, तर कोणी इन्साफ होना चाहिए अशी भावना व्यक्त केली आहे, जे आता आपण पाहिलं। पण आता त्यांना नेमकं उत्तर काय द्यायचं याचंच उत्तर कोणाकडे नाही आहे। या बाईट्स ऐकल्या ना, कोणाला वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे, तर कोणी इन्साफ होना चाहिए अशी भावना व्यक्त केली। पण आता त्यांना नेमकं उत्तर काय द्यायचं याचंच उत्तर कोणाकडे नाही आहे, कारण आज लागलेला निकाल आणि सगळ्या आरोपींना निर्दोष म्हणून जाहीर करण्यात आलंय। यामुळं मग आता एक प्रश्न पडतो की जर हे जे 6-7 जे आरोपी होते, ज्यांच्यावर आरोपीचा ठपका होता, ते जर आरोपी नाही आहेत, तर मग आरोपी कोण आहेत? हा जो बॉम्बस्फोट झाला 17 वर्षापूर्वी, तो नेमका मग कोणी घडवून आणला? मग याचा तपास होणार आहे की नाही होणार आहे? तर मग आरोपी कोण आहेत हे कसं सिद्ध होणार आहे? की हा तपास किंवा हे सगळं प्रकरण या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घड्याळासारखंच स्तब्ध राहणार आहे? काय वाटतं? तसंच या प्रकरणावर म्हणजे कोर्टानं जो निकाल दिला आहे त्याच्यावर
नागरिक म्हणून तुमचं मत काय हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा.